बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या वतीनं आता धनाजी आणि संताजी पुरस्काराचं वितरण केलं जात आहे। प्रहार पक्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना हा पुरस्कार दिला जात आहे। पक्षाच्या बांधणीसाठी असलेलं योगदान सोबतच पक्षामार्फत विविध राबवले जाणारे सामाजिक उपक्रम यामध्ये प्रामुख्याने चांगल्या पद्धतीने काम करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सन्मान बच्चू कडूंच्या हस्ते केला जात आहे। आज जर आपण पाहिलं तर या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन अमरावतीमध्ये करण्यात आलेलं आहे। संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळा या सोहळ्याला नाव देण्यात आलेलं आहे। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर नाशिक असेल, संभाजीनगर, मुंबई आणि नागपुरात या पुरस्काराचं वितरण झालं। त्यानंतर आज बच्चू कडूंचा गृह जिल्हा असलेल्या अमरावतीमध्ये या पुरस्काराचं वितरण होणार आहे आणि त्याची जय्यत तयारी सध्या प्रहारच्या वतीनं करण्यात आलेली आहे। अमरावतीच्या श्री संत ज्ञानेश्वर सभागृहामध्ये या पुरस्काराचं वितरण होणार आहे। जवळपास 20 पेक्षा अधिक महत्त्वाच्या ज्यांनी पक्षासाठी चांगल्या पद्धतीनं काम केलं अशा कार्यकर्त्यांना जो आहे तो हा पुरस्कार दिला जाणार आहे। स्वतः बच्चू कडूंच्या हस्ते या पुरस्काराचं वाटप होणार आहे। सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विभागीय प्रहारच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्यामध्ये स्वतः बच्चू कडू मार्गदर्शन करणार आहे। ज्या पद्धतीनं प्रहार पक्षाला विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं, राज्यात अनेक मतदारसंघामध्ये बच्चू कडूंनी आपले उमेदवार दिले होते, त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला आणि दस्तरखुद्द स्वतः बच्चू कडूंना अचलपूर मतदारसंघामध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्याच पार्श्वभूमीवर विभागीय मेळाव्याचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे। या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील, महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, या निवडणुकांना कसं समोर गेलं पाहिजे, कुठले मुद्दे समोर घेऊन जनतेसमोर गेलं पाहिजे याचं मार्गदर्शन स्वतः बच्चू कडू करणार आहेत। सध्या कर्जमाफीचा मुद्दा बच्चू कडूंनी लावून धरलेला आहे। कर्जमाफीच्या मुद्द्यावर बच्चू कडूंचा राज्यभर दौरा सुरू आहे आणि त्या अनुषंगाने देखील कर्जमाफीच्या मुद्द्यावर आक्रमक होण्याच्या सूचना देखील कार्यकर्त्यांना बच्चू कडूंच्या वतीनं दिला जाणार आहेत। आपण बघू शकतो या ठिकाणी बॅनरबाजी होर्डिंग्स करण्यात आलेले आहे। संताजी धनाजी पुरस्कार वितरण सोहळ्याचे साधारणतः 1 वाजता या पुरस्कार वितरण सोहळ्याला जे आहे ते सुरुवात होणार आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा भरण्याचं काम आणि कर्तृत्ववान कार्यकर्त्यांचा गौरव जो आहे तो बच्चू कडू या संपूर्ण पुरस्काराच्या माध्यमातून करणार आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती।